महातत्वज्ञ बुद्ध बहुजनांच्या हाती सामाजिक परिवर्तनाचा आसूड देणारे महात्मा ज्योतिबा फुले, संविधान क्रांती आणि धम्म क्रांती या दोन महान ऐतिहासिक आणि महान क्रांतिकारी घटना या देशाला देऊन या देशाच्या प्रबुद्धीकरणाचं स्वप्न पाहणारे युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान प्रतिभावंतांना आणि या जगातील सर्वच परिवर्तनवादी प्रज्ञा प्रतिभांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथम विनम्र अभिवादन करतो। आजच्या या संविधान संस्कृती विचार संमेलनाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय ई.झेड. खोब्रागडे सर, या दुसऱ्या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक अनिल काणेकर सर, सहवक्त्या सविताताई बेदरकर मॅडम, या विचार मंचावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, सभागृहात उपस्थित असलेले माझे मित्र डॉक्टर सर्जनादित्य मनोहर सर आणि सर्व उपस्थित संविधान प्रेमी भारतीय भगिनींनो आणि बंधूंनो, आता याच्या पुढे बोलताना आपल्याला भारतीय हिंदू राष्ट्रातल्या असे शब्द वापरावे लागतील। मी सविताताई बेदरकरांचं ऐकत होतो, विषयाकडे येतो मी। सविताताईंचं आणि माझं दुखणं काणेकर सर जवळजवळ सारखं आहे। पण मला एक गोष्ट मी नम्रपणे सांगितली पाहिजे या ठिकाणी, 2014 मध्ये बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती हे पुस्तक माझं प्रकाशित झालं। 2-3 पुस्तकं प्रकाशित झाली, पण ज्याच्यावर वादळं उठली त्यातलं एक पुस्तक हे। खरं म्हणजे बंजारा समाजाने मला खूप सहन केलं त्यावेळेस। ते पुस्तक पचवणं इतकं सोपं नाही। धम्म हीच गोर बंजारा जमातीची मूळ जीवनशैली, धम्माशिवाय पर्याय नाही। सेवालाल महाराज हे बुद्धाचे अनुयायी होते। अशा प्रकारे खतरनाक विचार, खरे विचार त्या पुस्तकात मी मांडले आणि बंजारा समाजानं माझ्यावर प्रचंड प्रेम केलं। पुतळे काय जाळले, कलेक्टरला निवेदन काय दिले, त्या पुस्तकावर बंदी आणा, धमकीचे फोन। मला यशवंत मनोहर सरांनी सांगितलं होतं, प्रकाश तू 4 दिवस बंजारा समाजात जाऊ नको, ते लोक मारून टाकतील तुला। पण काय असते माहिती आहे का, की आपणच कुठेतरी आपल्या माणसाला हे सगळं पटवून देण्यामध्ये अपयशी ठरतो। ज्या बंजारा समाजाला एकेकाळी मारून टाकील, तुकडे करी, सुपारीसारखे खांड करी अशी भूमिका घेतली होती, तो बंजारा समाज आज माझ्यावर प्रचंड प्रेमही करायला लागलाय। लोक टेस्ट करतात तुम्हाला, तुम्ही किती पक्के आहात। कुत्रा तोपर्यंतच पाठलाग करतो जोपर्यंत समोरचा माणूस त्याला दिसतो। त्याच्यातून कुत्र्यात जास्त अंतर पडलं तर कुत्रा वापस यायची, किंवा थांबला माणूस तरी बिचकते दचकते तो। आता गोदरीमध्ये कुंभमेळा झाला, हिंदू गोर बंजारा लोकांनी कुंभमेळा घेतला। आता कुंभमेळ्याचा बंजारा समाजाचा काही संबंध आहे का?
पण सत्ताजीवी लोकांनी ठरवून टाकलाय, आपल्याला ते आंदोलनजीवी म्हणतात, आपण त्याला सत्ताजीवी म्हणायचं. त्यांनी ठरवून टाकलाय की या देशातल्या एका एका लोकसमुदायाला हिंदू करायचं. संविधान हिंदू राष्ट्राला संमती देत नाही, संविधानाला धर्माचं राष्ट्र मंजूर नाही आहे. मग या पद्धतीनं लोकांना हिंदू करायचं. आता थेट हिंदू करायला निघालेले आहेत ते, पण त्यावेळेसचं वातावरण सांगतो. आणि आता जे सरांनी उल्लेख केला माझ्या परिचयामध्ये, हिंदू गोर बंजारांचा कुंभमेळा आणि बंजारा घाटी संस्कृती, ही जी छोटीशी पुस्तिका मी काढली, त्या पुस्तिकेचं तांड्या तांड्यावर वाचन झालं. एक काळ कसा होता, पाण्यात पाहायचा बंजारा समाज मला. आणि ही पुस्तिका कुंभमेळ्यावर लिहिलेली, त्या कुंभमेळ्यामध्ये कमीत कमी 25 लाख बंजारा लोक जाणार होते. आणि हे सगळे अँटिनावाल्यांच्या मदतीने कुंभमेळा सुरू होता, चड्डीवाले पूर्वाश्रमीचे. मी बंजारा समाजाला पटवून दिलं तर दररोज ऑनलाईन व्याख्यानं माझे त्या काळात. कुंभमेळ्याच्या 2-3 महिन्याच्या आधीपासून आणि कुंभमेळा विरोधी अभियान तयार केलं. तांड्या तांड्यात निरोप केला, पुस्तिकेचं वाचन झालं. आणि सर, ज्या संमेलनाला, त्या कुंभमेळ्याला 25 लाख लोक जाणार होते, तिथे 1000 लोक गेले. आणि तेही सगळे चड्डीवाले गेले, भाड्याचे माणसं त्याने आणलेले, तांड्यातलं नाही गेलं. इतका द्वेष करत होते प्रकाश राठोडचा. पण या माणसाने ऐकलं माझं. माणसं ऐकतात, त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. जे लोक वाचतात ते सविताताई बेदरकर होतात, जे वाचतात ते प्रकाश राठोड होतात, आणि जे वाचत नाही ते इथं येतच नाही. वाचन संस्कृतीशी आपण या लोकांना जोडलं नाही. आणि बाबासाहेबांच्या नावाचं काहीही दिसलं ते त्यांचं आहे. तुमच्या बौद्धिक आणि वैचारिक गरिबीची मला कीव येते. ते संविधानाला सुद्धा बौद्धांचा ग्रंथ मानतात. ज्या संविधानावर राष्ट्र चालते त्या संविधानाला एका विशिष्ट जातीच्या कल्याणाचा ग्रंथ मानत असतील तर तुम्ही कीव करण्याच्या सुद्धा लायकीचे नाही आहे. विषयाकडे येतो. आणि विषयाकडे येताना इझेड खोब्रागडे सरांच्या त्या विधानापासून मी सुरुवात करतो. 1950 साली लोक जिंकले, देव हारले. आणि 2014 पासून लोक हारत आहेत, देव जिंकत आहे. आणि उद्या देवाचा पूर्ण विजय होणार आहे. सगळे अडचण कोणालाच नाही आहे. अडचण फक्त बौद्धांना आहे, विमुक्त भटक्यांना नाही. हे सगळे रामराज्यवालीच आहेत. काँग्रेस रामराज्यवाली हे तर पक्केच आहेत. तुकडोजीवाले सुद्धा रामराज्यवालेच आहेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या एकच असुनी अनेका भासशी विश्वरूपा, ग्रामगीतेची सुरुवात. प्रॉब्लेम आपला आहे. मला काय म्हणायचं की देवाला जिंकवणारी माणसं कोण आहेत? त्यांचं सांस्कृतिक चारित्र्य आपण तपासलं पाहिजे. त्यांचं सांस्कृतिक गुण आपण तपासलं पाहिजे. संविधानामध्ये आरक्षण विषयक तरतुदी हा विषय नंतरचा झाला हो. आधी संविधान राहील तर आरक्षण राहील ना. संविधानाचं काय करणार?
आणि तरीही हा विषय का चर्चेला घेतला सर तुम्ही लोकांनी? सुरेश खोब्रागडे सर असतील, देवाराम खोब्रागडे सर असतील, बोरकर साहेब असतील, आयोजक मंडळातले लोक असतील, की संविधानानं आमच्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे हे या लोकांना कळलं तर संविधानाचं आंदोलन हे लोक आंदोलन होईल. म्हणून हा विषय अतिशय विचारपूर्वक चर्चेला घेतलेला आहे. ओबीसीला हे कळत नाही ना, देवाला जिंकवणारे लोक ओबीसी आहेत. बहुजन म्हणजे क्रांती. जिकडे ओबीसी जाईल तो सत्तेत जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लोक आहेत. आणि या लोकांना बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं हे माहीत नाही. सविताताई म्हणतात ते पूर्ण खरं नाही आहे. यांच्या डोक्यात असा डाटा फिट केला आहे तो डिलीटच करायला ते स्वतः तयार नाहीत. आता पहिला डाटा डिलीट केल्याशिवाय हा डाटा डाउनलोड होत नाही ही अडचण आहे ओबीसीची. ओबीसीचा प्रॉब्लेम हा आहे. पहिला डाटा जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला फुलेही कळत नाही, बाबासाहेबही कळत नाही. फुले सॉफ्ट खरं म्हणजे टॅबलेट्स आहेत, ती सुद्धा यांना पचत नाही. इतके खतरनाक लोक झालेले आहेत ते, ज्या ज्या गोष्टींना बौद्ध हात लावतात त्यांना ते अनटचेबल मानतात. संविधानाला बौद्धांचा हात लागला जर त्यांना देऊन देते अनटचेबल आहे. शिवाजी महाराजाला बौद्धाचा हात लागला, शिवाजीला जवळ करत नाही त्याला. फुल्यांना बौद्धाचा हात लागला, फुल्यांचा राग करायला लागले. ओबीसी ही समस्या या देशाची. अद्भुत प्राणी आहे ओबीसी. आणि संविधान संस्कृती 1950 साली या देशात आली. 1950 पूर्वी तुम्ही कसे होते? माणसं एकमेकाच्या डोक्यावर उभी केली होती 50च्या पूर्वी. अतिशूद्राच्या डोक्यावर शूद्र, शूद्राच्या डोक्यावर वैश्य, वैश्याच्या डोक्यावर क्षत्रिय आणि सगळ्यात वर तो अँटेनावाला. लक्षात घ्या, ही एकमेकाच्या डोक्यावर उभी असलेली माणसं आणि त्या माणसांचा समाज हा समाज म्हणण्याच्या योग्यतेचा समाज असतो का? बाबासाहेबांनी संविधान संस्कृती का आणली? ही सगळी माणसं एका सरळ रेषेत आली पाहिजे. कोणी वरचा नाही, कोणी खालचा नाही, लिंगभेद नाही, जातीभेद नाही, धर्मभेद नाही. अशा प्रकारचा सुंदर समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयात होता. हे ध्येयच भारताच्या संविधानामध्ये अंतर्भूत झालेलं आहे. भारताचं संविधान आणि संविधानापूर्वी एक तरी आविष्कार दाखवा तुमच्या हिताचा. इतकी बेईमानी का? संविधान संस्कृतीच्या उदयापूर्वी तुमच्या कल्याणाचा शब्द कोणी कोणी उच्चारला? इकडले प्रतिक्रांतीचे लोक. तुम दुनिया को उल्लू जरूर बनाओगे लेकिन खुद को उल्लू बनाने के लिए कमीनापन कहां से लाओगे? इतकी बेईमानी. अरे बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला हो ओबीसीसाठी. आणि संविधानामध्ये आरक्षण विषयाच्या तरतुदी आहेत ना त्या आभाळातून पडल्या का? नाही. एका एका कलमासाठी बाबासाहेब भांडत होते एकटेच. आणि सगळे बाबासाहेबांच्या विरोधात संविधान सभेत एकटेच बाबासाहेब भांडत होते. आणि संविधान सभेत जाण्यासाठी त्या माणसानं काय धडपड केली?
सुरुवातीला पाडलं त्यांना. बंगालमधून निवडून आले मंडलच्या जोगेंद्रनाथ मंडलच्या सहकार्यानं आणि बाबासाहेबांना संविधान सभेत प्रवेश मिळाला. त्याच्यानंतर तो भाग पाकिस्तानमध्ये काय जातो, संविधान सभेचं सदस्यत्व रद्द होते आणि हीच काँग्रेस ज्यानं एकेकाळी पूर्ण ताकद लावून बाबासाहेबांना मुंबईतून पाडलं होतं, त्याच काँग्रेसला नंतर असं वाटलं बाबासाहेबांचं कर्तृत्व पाहिल्यानंतर की बाबासाहेबांशिवाय या देशाचं संविधान पूर्ण होत नाही. त्याच काँग्रेसनं नंतर मुंबईच्या मुख्यमंत्र्याला सांगितलं जी बी खेळ काहीही करा खेळ, बाबासाहेबांना निवडून आणा बरं का, भारताचं संविधान लिहायचं आहे, सोपं काम नाही आहे, तो एकटाच माणूस करू शकतो. फक्त देशाचं भवितव्य ठरत होतं आणि हा माणूस तारा खिडक्या वाजवत होता, सगळी बंद होत होती त्यांच्यासाठी. आणि 340वा कलम पहिल्यांदा ओबीसी साठी ना, बाकीच्या कलमांचा उल्लेख करणार नाही मी, कारण कळीचा मुद्दा 340च आहे. आणि या परिसंवादाला ज्यांनी हा विषय ठेवला त्यांच्या डोक्यात 340च आहे. अनुच्छेद आल्यानंतर, कारण बाबासाहेबांना माहित होतं हा समाज बहुसंख्य आहे, हा समाज बहुसंख्य आहे, या समाजावर अत्याचार झालेले आहेत, अन्याय झालेले आहेत, यांना प्राधान्य दिलं पाहिजे. एखादा आयोग स्थापन झाला पाहिजे 340व्या कलमानुसार. आणि त्यानुसार मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग तयार झाला, कानेलकर आयोग. पण काँग्रेस काय एवढी तत्पर नव्हती. त्यासाठी बाबासाहेबांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, कायदे मंत्रिपदाचा. पुढे काय झालं, कानेलकर आयोग गुंडाळून ठेवला आणि मग 1978 मध्ये मंडल आयोग, मला वाटतं देसाईंचं सरकार होतं त्यावेळेस, मोरारजी, आणि मंडलनं 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर 80 मध्ये आयोग सादर केला. व्हीपी सिंगनं तो आयोग मंजूर केला, पास केला. त्यांना प्रधानमंत्री पद सोडावं लागलं. आणि त्याच्यानंतर ओबीसीच्या बौद्धिक दारिद्र्याचं जे दर्शन घडलं ना, दुनिया थक्क झाली पाहून. ओबीसी नेते, ओबीसी तरुण मंडल आयोगाला विरोध म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत, जाळून घेत आहोत. काय काय झालं हे काकाची साक्षी आहेत त्याचे, ते मगापासून हसून राहिले सारखे, त्यांना माहित आहे त्या काळामध्ये काय काय झालं ते. लक्षात घ्या, 41 नंतर 42 नंतर या ओबीसी साठी बाबासाहेबांनी काय काय केलं आणि या ओबीसी साठी इथल्या धर्म संस्कृतीनं काय केलं, याचा तर अभ्यास ओबीसींनी केला पाहिजे. 14वा कलम संविधानाचं समानता प्रस्थापित करायला सांगतो. संविधानाचा 15वा अनुच्छेद धर्म, वंश, जात, पंथ, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई करतो. 16वा अनुच्छेद समान संधी देतो सगळ्यांना. 17वा अनुच्छेद अस्पृश्यता नष्ट करायला सांगतो. तुम्हाला राजकारणात संधी, तुम्हाला शिक्षणात, किती किती पातळ्यांवर बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांचा विचार केला. 29वा अनुच्छेद अल्पसंख्याकांसाठी, या देशातला एकही माणूस बाबासाहेबांनी सोडला नाही. ज्यांनी छळलं त्यांच्याही कल्याणाच्या तरतुदी संविधानात आहेत. मला आश्चर्य याचं वाटते
स्त्रियांच्या संदर्भात फार मनापासून बोलावं असं वाटत नाही मला. जया शर्मा आले होते कानेकर सर. जया शर्मा, प्राध्यापक जया शर्मा इंदोरच्या प्राध्यापक परिषदेत आल्या होत्या. मनुस्मृती हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. भाई बोलते एक. नागपूर विद्यापीठात झालेल्या प्राध्यापक परिषदेत हे डोकं वापरायचं असतं हे अजूनही स्त्रियांना कळलं नाही. त्या डोक्याला हेअर स्टँड मानतात हो. केस पुढं ठेवायचं म्हणून परमेश्वरानं आम्हाला हे डोकं दिलं असं नाही आहे. ते वापरायसाठी असते. वापरण्याचा अवयव आहे ते डोकं. तो केसांचा मुद्दाच नाहीये, तो वापराचाच मुद्दा आहे. अरे सर भयानक आहे. आता सध्या यूपी मध्ये प्रकाश राठोड, आधी आपण येस सर म्हणायचो, आता प्रकाश राठोड जय श्रीराम, सर्जनादित्य मनोहर जय श्रीराम, सुरेश खोब्रागडे जय श्रीराम. आणि म्हणून मगाशी मला सर्जनादित्य मनोहराने जो मुद्दा उपस्थित केला ना, डिफेन्स नाही, अटॅक. डिफेन्स नाही. आणि खोब्रागडे सर जे बोलले ना की तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. आता तुम्ही विरोधात बोलता, सत्याची बाजू घेता, ही बाजू घ्यावी लागेल तुम्हाला. डिफेन्स नाही. डिफेन्सला आजपर्यंत पोलीस नाही जिंकलं. अटॅक. बाबासाहेबांनी डिफेन्सची भूमिका घेतली नाही आयुष्यात. आणि हे जे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सौंदर्य निर्माण झालं ना, संविधान संस्कृती आली, समानतेवर आधारित, विज्ञान निष्ठेवर आधारित, बंधुभावावर आधारित, या संस्कृतीला आपण संविधान संस्कृती म्हणतो. ही संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हस्तक्षेप केला सर. ऑब्जेक्शन युअर ऑनर. हम जर्रा ही सही लेकिन हमारा वजन तो है. ऑब्जेक्शन घेणारा या देशामध्ये फक्त बौद्ध आहे. आणि आपण ज्यांच्यावर संविधानानं अनंत उपकार केलेले आहेत त्या सगळ्यांना सोबत घेण्याची गरज आहे सर. त्यातून कसा मार्ग काढायचा आपण विचार केला पाहिजे. अशा सभेतून आमचे लोक म्हणतात ना आमच्यासाठी काहीच नाही संविधानात. कोण? विमुक्त भटके, खोब्रागडे सर. आमच्यासाठी काहीच नाही हो, सगळं महाराजसाठीच आहे. आम्ही भारताचे लोक. तुम्ही आम्ही भारताचे लोक मध्ये येत नाही का? तुम्ही एलियन आहात का? परग्रहावर आलेले लोक आहात का? आणि दलितेतर किंवा डिनोटिफाईड हे जे सगळे शब्द आलेले आहेत, किंवा राज्य सरकारवर जी जबाबदारी दिलेली आहे संविधानामध्ये की तुमच्या राज्यातले ज्या मागास जाती जमाती आहेत त्यांच्या सोयी तुम्हाला करायच्या आहेत, हे संविधानानं सांगितलं ना. आणि संविधान सभेचं काम सुरू होतं त्यावेळेस बहुतेक राज्यांनी आपली सूची सर अपडेट ठेवली होती. कर्नाटक मधला बंजारा एसटी मध्ये आहे, आंध्र मधला बंजारा एसटी मध्ये आहे, दिल्ली मधला बंजारा ओपन मध्ये आहे, मध्य प्रदेश मधला बंजारा ओबीसी मध्ये आहे. आता हा घोळ का झाला? इथे बाबासाहेबांचं चुकत नाही. बाबासाहेब घरोघरी हिंडणार होते का? घोळ दोन कारणामुळे झाला. एक तर ज्या राज्य सरकारला
संविधानामध्ये तशी तरतूद करून ठेवलेली आहे की तुमच्या राज्यातल्या ज्या मागास जमाती आहेत त्यांची यादी तयार करा. ती यादी तयार करण्यामध्ये सरकारनं कुचराई दाखवली, हे एक कारण. आणि दुसरं कारण, आम्ही राजे होतो पूर्वीचे, हा जो अहंकार आहे, या अहंकारानं आम्हाला बाबासाहेबांकडे जाऊ दिलं नाही. आम्ही घेणारे नाही हो, आम्ही देणारे आहोत. 1937 मध्ये बळीराम हिरामन पाटील सर त्यांचा गोरे बंजारा लोकांचा इतिहास नावाचं पुस्तक प्रकाशित झालं 1937 मध्ये. आणि त्या पुस्तकात काय लिहिलं सर माहित आहे? बंजारे हे राजपूत आहेत, हे राजे आहेत, हे पूर्वाश्रमीचे फार श्रीमंत लोक आहेत. बाबासाहेब तर अभ्यास करणारी माणूस होता ना. बाबासाहेबांच्या हाती ते पुस्तक पडलं नसेल कशावरून? तरी देखील बाबासाहेबांना माहित होतं हे जे छोटे छोटे लोकसमुदाय आहेत ना, हे आपल्या अहंकारात खुश आहेत. म्हणून बाबासाहेबांनी या सगळ्या जाती जमातींच्या सर्व कल्याणाची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली. मी जे आज असा आहे ना, ते फक्त संविधानामुळे आहे. हे जसं मला कळलं तसं ओबीसीला कळणं, विमुक्त भटक्यांना कळणं, या देशातल्या अल्पसंख्याकांना कळलं. आणि हे सगळे ब्रोकन एक झाले. या शोषण व्यवस्थेच्या जात्यामध्ये दळल्या गेलेले हे सगळे दाणे जर एक झाले तर हा जो चौकीदार बसलाय देशाला विकायला, त्याला एक दिवसही खुर्चीवर राहणं शक्य नाही. शेफारून गेले आहेत तो. हिटलर काय म्हणाला होता? इतना निचोड़ दो लोगों को कि वो जिंदा रहने को ही विकास समजे. माणसं आता जिवंत राहण्याला विकास समजत आहेत. आणि म्हणून हे जर चित्र आपल्याला बदलायचं असेल, अवस्थांतर करायचं असेल, संविधान संस्कृती जी सर्व न्यायी आहे, सर्व हितैषी आहे, सर्व कल्याणकारी आहे, ही संस्कृती जर आपल्याला शाबूत ठेवायची असेल, टिकवायची असेल, तर पहिल्या पातळीवर आज सत्तांतर घडून आल्याशिवाय पर्याय नाही. आज कारण 1925 मध्येच त्यांनी ठरवून टाकलं आहे की 100 वर्षामध्ये या देशाला आम्ही हिंदू राष्ट्र करणार. आणि 2025 मध्ये त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हिंदू राष्ट्राची संपूर्ण तयारी झाली आहे. नवीन संविधान त्यांचं तयार आहे, मनुस्मृती. नवीन संसद भवन तयार आहे. तिथे द्रौपदी मुर्मू चालत नाही. आणि ह्या बाबाजीला, चौकीदाराला बायको नाही या कारणावरून नाही. बायको नाही हे कारणच नाही. तू शूद्र आहेस, तू अनटचेबल आहेस, तुला अधिकार नाही आहे रामाच्या मूर्तीला स्पर्श करण्याचा, हे खरं कारण आहे. बायको हे निमित्त मिळालं त्यांना. रामाला त्याचा स्पर्श चालत नाही, तो शूद्र आहे. खरी अडचण ही आहे. बांधवांनो, वेळ बराच झाला, पण एक सांगतो शेवटचं की सर्जनादित्य जे म्हणाले ना मगाशी, ते फार महत्वाचं बोलले. डिफेन्स नाही, अटॅक. आमचा स्टेज तयार आहे. या देशात राहायचं तर संविधानानुसार राहावं लागेल. या देशात तुम्हाला राहायचं तर भारत मंजूर करावा लागेल. आम्ही बुद्धाची माणसं आहोत. आम्ही कोणावर अत्याचार करणारी माणसं नाही आहे. या देशात राहायचं तर भारताचा तिरंगा तुम्हाला मंजूर करावा लागेल.
आणि तुम्हाला तिरंगा मंजूर नाही, तुम्हाला भारत मंजूर नाही, तुम्हाला संविधान मंजूर नाही, तर तुम्हाला या देशात राहण्याचाही अधिकार नाही. ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. खूप मस्तावले लोक हे लोक भयानक पद्धतीने वेडेवाकडेपणा करत आहेत. तो विवेक अग्निहोत्री काय म्हणाला होता, मनुस्मृती हा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ. तो जयंतीबाई शर्मा काल परवा काय बोलून गेला तो प्रदीप मिश्रा की शर्मा सर मिश्रा. संविधान बदलना है, हिंदू राष्ट्र लाना है. सगळं संविधान द्रोही आणि देशद्रोही कामं या देशामध्ये सत्तेच्या जोरावर सुरू आहेत. आणि म्हणून उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी फाळणी झाली तरी चालेल, पण कोणालाही संविधानाला हात लावण्याचे मिजाज, आणि ते मगाशी जे बोलले सर ते फार महत्वाचे आहे. जोपर्यंत या देशामध्ये बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत तोपर्यंत संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही. आपल्याला ह्या लोकांची संख्या वाढवावी लागेल आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आज नाही म्हटलं तरी मुसलमान आपल्या सोबत आहेत. ओबीसी मधले सगळेच खराब नाही आहे. बरेचसे ओबीसी विचार करायला लागलेले आहेत. भटके विमुक्त आता संविधानाशिवाय पर्याय नाही हे बोलायला लागले आहेत. बौद्धांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, लक्षात घ्या. मी फार जबाबदारीने बोलतोय. ही सगळी माणसं येतील आपल्यासोबत. सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यातले जे रामदास आहेत ना त्यांना अक्कल घडवावी लागेल. मी आहे ना तिथे निळा झेंडा घेऊन, असं कसं कोणी संविधानाला हात लावले, पण तू असल्यामुळेच तर प्रॉब्लेम आहे ना. हे रामदास संप्रदायातले लोक एका पातळीवर यांना अक्कल घडवणं आणि दुसऱ्या पातळीवर बुद्धाला मानणारे लोक आहेत, संविधानाला मानणारे लोक आहेत, लोकशाहीला मानणारे लोक आहेत. ह्या सगळ्या उजेडांचं आपल्याला एकीकरण करावं लागेल. या बेरजेतून जे जन्माला येईल ते अतिशय सुंदर असणार आहे. या उजेडाच्या बेरजेसाठी मी सगळ्यांना सदिच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत.